नमस्कार लाडक्या बहिणींनो. तर सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, तो म्हणजे बऱ्याच बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला, पण काही अशा बहिणी आहेत की ज्यांना एक पण हप्ता आला नाही. तर त्यांनी काय करावे? कारण कसं सरकारने 66 लाख जे अपात्र बहिणी केले आहेत. तर बऱ्याच जणांना आता डाऊट वाटला आहे की म्हणजे आपल्याला हप्ता भेटला नाही, म्हणजे मार्च आणि एप्रिलचा पण हप्ता भेटला नाही, तर आपल्याला अपात्र केले आहे की पात्र आहे? हाच एक मोठा प्रश्न आहे. कारण कसं सरकारने काय सांगितले की जे पात्र बहीण आहेत त्यांच्या खात्यात पैसे आलेले आहेत. तर मग जे बहिणींना पैसे आले नाहीत ते अपात्र असू शकतात असे म्हणजे सरकारने सांगितले आहे. कारण की ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी पूर्ण केली नाही त्यांचे फॉर्म त्यांनी अपात्र केले. तर तब्बल त्यांनी ना 2 कोटीचे आसपास जे आपल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यात पैसे टाकलेले आहेत. म्हणजे ज्यांनी ई-के-वाय-सी पूर्ण केली आणि ज्यांचा फॉर्म ओके होता त्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता त्यांच्या खात्यात पैसे त्यांनी सरकारने टाकलेले आहेत. परंतु आता एक सर्वात मोठा प्रश्न आहे की ज्यांना पैसे भेटले नाहीत, म्हणजे कसं ज्यांना म्हणजे फेब्रुवारीपर्यंत पैसे भेटले पण आता मार्च आणि एप्रिलचा हप्ता त्यांना भेटला नाही. कारण कसं त्यांनी ई-के-वाय-सी पूर्ण केली नाही आणि काही असे पण आहेत की त्यांनी ई-के-वाय-सी पूर्ण केली तरी पण त्यांना पैसे भेटले नाही. म्हणजे आता सगळ्यात मोठा प्रश्न हाच की जे 66 लाख जे अपात्र बहिणी केलेत त्यांच्या लिस्टमध्ये आपलं नाव आहे का नाही, हे एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर ते चेक करण्यासाठी कसं त्यांनी एक लिंक दिली आहे, म्हणजे जी आपली लाडक्या बहिणीची ऑफिशियल जी लिंक आहे. तर त्यांनी वेबसाईटवर जे 66 लाख जे अपात्र बहिणी केले आहेत त्यांना त्यांनी लिस्ट दिली आहे. तर त्या लिस्टमध्ये आपण आपले नाव चेक करू शकता. कारण कसं जोपर्यंत आपले नाव आपल्याला चेक करत नाही तोपर्यंत आपल्याला डाऊट असतोच की आपल्याला पैसे का नाही भेटले, भेटतील की नाही भेटतील. तर सरकारने जे पात्र बहिणी होत्या ना त्यांना त्यांनी मार्च आणि एप्रिलचा हप्ता टाकलेला आहे. तर आता एक आपला तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जे पात्र बहिणी म्हणजे ज्यांना पैसे भेटले नाहीत, जे अपात्र आहेत त्यांनी काय करावे की जेणेकरून त्यांना पैसे भेटू शकतात. जे पात्र बहीण आहेत त्यांच्या खात्यात पैसे टाकलेले आहेत आणि आता जे पात्र नाही त्यांना काय करावे? तर ह्या व्हिडिओमध्ये आपण हे प्रश्नाचे उत्तर घेऊन आलो आहोत. तर हा व्हिडिओ खास करून त्या बहिणीसाठी आहे ज्यांना अजून पण मार्च आणि एप्रिलचा हप्ता भेटलेला नाही. म्हणजे कसं त्यांना जे मार्च महिन्याचे 1,500 रुपये आणि एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये असे म्हणजे त्यांना टोटल 3,000 रुपये ज्या बहिणींना भेटले नाहीत, तर त्यांनी हा व्हिडिओ कसा शेवटपर्यंत पाहावा. कारण कसं या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती देणार आहोत. तर चला आपण आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण सध्या महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या मनात एकच प्रश्न सुरू आहे, लाडकी बहीण योजनेचे पैसे अचानक का थांबले? कारण काही महिलांना नियमित हप्ते मिळाले पण आता अचानक मार्चचा हप्ता आलेलाच नाही. तर काही महिलांना बँकेत जाऊन देखील स्पष्ट माहिती मिळत नाही आहे. म्हणून आजचा व्हिडिओ आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. तर यामध्ये आपण काही ठराविक प्रश्न घेऊन आलो आहोत. तर ते प्रश्न असे आहेत की पैसे का थांबले, सरकारकडून काय प्रक्रिया सुरू आहे, कोणत्या महिलांना जास्त अडचण येत आहे आणि शेवटच्यामध्ये पुढे पैसे येण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण की हे खूप महत्त्वाचे प्रश्नाचे आपण या व्हिडिओमध्ये उत्तर घेऊन आलो आहोत. पहिला पॉईंट म्हणजे कसं गावागावात एकच चर्चा, ती म्हणजे सध्या गावागावात महिलांमध्ये एकच चर्चा सुरू आहे, तुझे पैसे आले का? ती बोलते तुला पैसे आले का? कारण अनेक महिलांनी मे महिन्याची वाट पाहिली पण अजूनही त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. काही महिला रोज ATM चेक करत आहेत, पासबुक अपडेट करत आहेत, मोबाईलमध्ये SMS पाहत आहेत, पण खात्यात शून्य बॅलन्समध्ये कसं आजपर्यंत त्यांना 1 रुपयासुद्धा भेटला नाही. ते म्हणजे कसं अचानक पैसे थांबण्यामागचे नेमकं कारण काय असू शकते? आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे अचानक पैसे का थांबले? सध्या अशी माहिती समोर येत आहे की सरकारकडून लाभार्थ्याची मोठी पडताळणी सुरू आहे. यामध्ये आपण त्यांनी आधार लिंक आहे का ते चेक केले, DBT स्टेटस चेक केले, ई-के-वाय-सी पूर्ण केली की नाही ते चेक केले, बँक खाते चालू आहे की बंद ते चेक केले, अर्जातील माहिती चेक केली. या सर्व गोष्टी त्यांनी पुन्हा तपासल्या गेल्या आहेत. म्हणजे कसं ज्या बहिणींचे ओके फॉर्म होते त्याला पैसे दिले आणि ज्यांच्या फॉर्ममध्ये काही ना काही म्हणजे कमी असेल, काही माहिती चुकली असेल, काही त्यांनी ई-के-वाय-सी पूर्ण केली नाही, तर त्या बहिणी त्यांनी कसं अपात्र केले आहे. अनेक महिलांना काय समस्या येत आहेत त्या म्हणजे काही महिलांचं म्हणणं आहे आधी सर्व हप्ते आले आणि आता अचानक बंद झाले. काही समस्या बँकेत गेलेल्यावर जी NPCI बंद असल्याचे सांगितले, म्हणजे कसं जो NPCLचा जो ऑप्शन आहे तो बंद असल्याचे सांगितले. तर काही महिला म्हणत आहेत अर्ज अप्रूव्ह आहे पण पैसे आले नाहीत. यामुळे महिलांमध्ये संभ्रम वाढत आहे. म्हणजे त्यांना आता हेच समजत नाही की आपल्या पैसे म्हणजे नेमके कोणत्या कारणामुळे आले नाही. काही बोलतात आमचा फॉर्म ओके आहे, काही बोलतात आमचा फॉर्म अप्रूव्ह आहे, सगळं बरोबर आहे तरी पण पैसे आले नाहीत. नेमकं आता आपण करावे तर काय करावे?
बँकेत जाऊन गेल्यावर ते बोलतात बँकेत जाऊन गेल्यावर ते बोलतात बँकेत जाऊन गेल्यावर ते बोलतात जो NPCL जो ऑप्शन आहे तो बंद आहे. तर आता हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे नेमका हा NPCL म्हणजे काय आहे. तर मित्रांनो, अनेक वेळा महिलांना NPCL बद्दल माहिती नसते, पण सरकारकडून येणारे DBT पैसे योग्य खात्यात यावेत यासाठी NPCI ॲक्टिव्ह असणे खूप महत्त्वाचे असतं. जर NPCL बंद असेल तर बँक पैसे अडकवू शकते, ट्रान्सफर फेल होऊ शकते आणि जो हप्ता आहे तो पेंडिंग राहू शकतो. म्हणून एकदा बँकेत जाऊन जो आपला NPCL स्टेटस आहे तो चेक करून घ्या. सरकार फक्त पात्र महिलांची यादी तयार करत आहे. सध्या अशी चर्चा सुरू आहे की सरकार अपात्र लाभार्थी शोधत आहे, कारण काही ठिकाणी डुप्लिकेट अर्ज, चुकीची माहिती, नियमित न बसणारे अर्ज अशा गोष्टी समोर आल्याचं बोललं जात आहे. म्हणून आता पात्र महिलांची फायनल यादी तयार केली जात असल्याची माहिती स्तरावरून आपल्याला माहिती मिळत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल जे होत आहेत, म्हणजे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत, काही मेसेज खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ते म्हणजे व्हॉट्सॲप आणि यूट्यूबवर सध्या अनेक मेसेज व्हायरल होत आहेत. कोणी म्हणतं योजना बंद होणार, पुढचे पैसे आता आपल्याला भेटणारच नाही, अर्ज कॅन्सल केले आणि नवीन नियम लागू केले, अशी अधिकृत घोषणा येईपर्यंत आपण कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवायचा नाही. कारण कसं सरकार काही पण निर्णय घेईल तर तो GR काढेल. कारण कसं जोपर्यंत GR काढत नाही तोपर्यंत ती माहिती कशी आपण सरकारने डिक्लेअर केली म्हणून घोषित करत नाही. म्हणून सरकार कोणती पण माहिती काढतो तो GRच्या माध्यमातून काढतो. मग जोपर्यंत GR येत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही माहितीवर कसं म्हणजे पूर्णपणे भरोसा ठेवायचा नाही. आता शेवटचं म्हणजे महिलांनी काय करायला हवं. तर तुमचे पैसे अजून आले नसतील तर या गोष्टी तुम्ही ताबडतोब तपासा. पहिलं म्हणजे आधार कार्ड लिंक आहे का ते चेक करा, बँक KYC पूर्ण आहे का ते चेक करा, मोबाईल नंबर लिंक आहे का ते चेक करा, जो NPCL स्टेटस तो चालू आहे का तो चेक करा, DBT चालू आहे का ते चेक करा. जो DBT मध्ये जो ऑप्शन असतो तो ॲक्टिव्ह असायला पाहिजे. आणि जी आपली अर्जातील माहिती आहे ती बरोबर आहे का ते चेक करा. ही सर्व माहिती योग्य असेल तर पुढील हप्त्यात पैसे येण्याची शक्यता वाढू शकते. म्हणजे कसं जर हे 2 हप्ते आले नाही तर आपण पुढच्या महिन्यातही पण वाट पाहू शकतो. आता काही लोक खूप म्हणजे कसं भावनिक होऊन बोलत आहेत. ते म्हणजे कसं काही लोकांना ही फक्त सरकारी योजना असेल, पण अनेक महिन्यासाठी हा त्यांचा घराचा आधार आहे. कोणाच्या घरात किराण्याचा प्रश्न असतो, कोणाच्या मुलींच्या फी भरायची असतात, तर काही महिलांना औषधासाठी पैसे लागतात. म्हणूनच महिलांना या हप्त्याची खूप प्रतीक्षा आहे. आता पुढचे दिवस काही खूप महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे पडताळणी प्रक्रिया, बँक तपासणी, लाभार्थी यादी, DBT अपडेट. ह्या सर्व गोष्टी पूर्ण झाल्यानंतर मोठी अपडेट समोर येऊ शकते. म्हणून नियमित अधिकृत अपडेट तपासत राहा. तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं पैसे अचानक का थांबले, महिलांना कोणत्या समस्या येत आहेत, NPCL आणि KYC किती महत्त्वाचे आहे आणि पुढे आपण काय करू शकतो आणि काय होऊ शकतो, हे सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. तुमच्या खात्यात मार्चचा हप्ता आला आहे का नाही ते एकदा तुम्ही मला कमेंट करून सांगा. तेव्हा मला समजेल की किती महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे आलेत आणि किती महिलांना नाही आलेत. तर मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण कसं या